तिकडे सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली। यावरून नरेंद्र पाटील यांनी जोरदार टीका केली आहे। तुतारीच्या उमेदवारानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा केला, हे खूप लांछनास्पद आहे। अशा व्यक्तीला शरद पवार यांनी उमेदवारी दिली असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी शिंदेंच्या उमेदवारीवर टीका केली आहे। 2019ला शशिकांत शिंदे यांनी काही सहकाऱ्यांना हाताशी धरून मला मोठा विरोध केला होता, माझ्या विरोधात षडयंत्र केलं होतं, त्याचं आता रिटर्न गिफ्ट देण्याची वेळ आली असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी मला बेंबीच्या देठापासून विरोध केला होता। आम्ही माथाडी परिवारानं त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विजयाच्या दृष्टीनं काम केलंय असंही पाटील यांनी नमूद केलं। राहिला मुद्दा 2019ला त्यांनी पोटाला बेंबीच्या देठापासून त्यांनी मला प्रत्यक्षात विरोध केला। एका माथाडी चळवळीमध्ये आपण प्रत्यक्षात काम केल्यानंतर आजपर्यंत माझ्या परिवाराने आणि आम्ही त्यांच्या विजयाच्या दृष्टिकोनातून काम केलं। मग शेवटचा विजय त्यांचा झाला, परंतु 19ला त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या काही सहकार्यांना हाताशी धरून आमच्या विरोधामध्ये कारस्थान लाभलं, नक्कीच त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक।